नमस्कार श्रोते हो, जय श्रीकृष्ण. ज्ञानामृत या आपल्या आध्यात्मिक प्रवासात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. जीवनात जेव्हा सगळीकडून अंधार दाटून येतो, भविष्याची चिंता सतावू लागते आणि आधाराची गरज असते, तेव्हा भगवद्गीता आपल्याला एक असा श्लोक देते जो साक्षात ईश्वराने दिलेलं एक अभय वचन आहे. आज आपण अशाच एका अत्यंत आश्वासक आणि प्रेमळ श्लोकावर चिंतन करणार आहोत, जो तुमच्या मनातील सर्व भीती आणि चिंता कायमची मिटवून टाकेल. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कुरुक्षेत्रावर युद्धाच्या प्रसंगी जेव्हा अर्जुन मोह, भीती आणि चिंतेने ग्रासला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला हा महान श्लोक सांगितला. हा श्लोक म्हणजे भगवद्गीतेचा हृदयगाभा आहे, जिथे साक्षात भगवंत आपल्या भक्तांना एक शाश्वत आणि अभय देणारे वचन देत आहेत. हा श्लोक आपल्याला सांगतो की ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला तर आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. श्रोते हो, या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रेमाने सांगतात की जे लोक अनन्य भावाने माझे चिंतन करतात आणि माझी उपासना करतात, अशा नित्ययुक्त भक्तांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. आता इथे 3 अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत: अनन्य भक्ती, योग आणि क्षेम. अनन्य भक्ती म्हणजे काय? तर ज्याच्या मनात ईश्वराव्यतिरिक्त अन्य कोणताच विचार नाही, ती अनन्य भक्ती. जसे एखादे लहान बाळ आपल्या आईवर पूर्णपणे अवलंबून असते. त्याला पक्के माहीत असते की माझी आई माझी सर्व काळजी घेईल. तसाच निष्पाप आणि निस्सीम भाव ईश्वराप्रती असणे म्हणजेच अनन्य भक्ती होय. आपण आयुष्यात सतत 2च गोष्टींसाठी धावपळ करत असतो: योग म्हणजे जे आपल्याकडे नाही ते प्राप्त करून घेणे, आणि क्षेम म्हणजे जे आपल्याकडे आहे त्याचे रक्षण करणे. श्रीकृष्ण म्हणतात, जो संपूर्णपणे मला शरण येतो त्याच्या या दोन्ही जबाबदाऱ्या मी स्वतः माझ्या खांद्यावर घेतो. या श्लोकातील वहाम्यहम हा शब्द खूप लक्षवेधी आणि महत्त्वाचा आहे. भगवंत नुसते लांबून लक्ष ठेवत नाहीत, तर ते स्वतः भक्ताचा भार आपल्या पाठीवर वाहतात. ही किती मोठी आश्वासकता आहे. जेव्हा आपण आपला अहंकार, आपल्या चिंता आणि आपले सगळे ओझे भगवंताच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा आपल्या जीवनातील सर्व ताणतणाव नाहीसे होतात. आपण आपले कर्म करत राहायचे, पण फळाची आणि भविष्याची चिंता त्या जगन्नियंत्यावर सोडून द्यायची. हा श्लोक आपल्याला अस्तित्वाच्या भीतीतून मुक्ती देतो आणि ईश्वरावरील गाढ विश्वासाच्या आनंदमय मार्गावर नेतो. एक महान भगवद्गीता अभ्यासक आणि पंडित होते. ते गीतेवर भाष्य लिहित होते. जेव्हा ते या 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकावर आले, तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की भगवंत स्वतः भक्ताचा भार कसे वाहतील? ते तर विश्वाचे पालनहारे राजाधिराज आहेत. ते स्वतः ओझे कसे उचलतील? त्यांच्या बुद्धीला हे पटेना. म्हणून त्यांनी वहाम्यहम, मी वाहतो, हा शब्द लेखणीने खोडला आणि तिथे ददाम्यहम, मी देतो, असे लिहिले. त्याच दिवशी त्यांच्या घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता आणि ते स्नानासाठी नदीवर गेले होते. इकडे त्यांच्या घरी एक अत्यंत सुंदर, तेजस्वी पण थकलेला लहान मुलगा पाठीवर धान्याचं मोठं पोतं घेऊन आला. त्याच्या छातीवर एक ताजा लाल रंगाचा ओरखडा होता. त्या पंडिताच्या पत्नीने विचारले, बाळा, तुला कोणी पाठवले आणि तुला ही जखम कोणी केली? तो ईश्वरी रूपी मुलगा म्हणाला, हे धान्य तुमच्या पतीने पाठवले आहे आणि मी हे ओझे उचलायला नकार दिला तेव्हा त्यांनीच मला रागाने ओरखडले. पत्नीला खूप वाईट वाटले. जेव्हा ते पंडित घरी आले तेव्हा पत्नीने त्यांना रागाने जाब विचारला. पंडितांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी कोणालाच पाठवले नव्हते. त्यांनी जेव्हा घरात ठेवलेले गीताभाष्य पाहिले तेव्हा वहाम्यहम या शब्दावर जो ओरखडा त्यांनी मारला होता तो लाल रंगाने चमकत होता. त्यांना जाणीव झाली की साक्षात भगवंत आपल्या भक्तासाठी ओझे वाहून आणतात आणि आपल्या एका चुकीच्या विचारामुळे ईश्वराला जखम झाली. त्यांनी रडत रडत ईश्वराची क्षमा मागितली. दुसरी कथा आहे पैठणचे महान संत एकनाथ महाराज यांची. नाथांची अनन्य भक्ती, त्यांचा भूतदयावाद आणि शांती पाहून साक्षात पांडुरंग श्रीखंडाच्या रूपाने त्यांच्या घरी पाणी भरण्याचे काम करत असत. नाथांना याची जराही कल्पना नव्हती. तब्बल 12 वर्षे साक्षात भगवंत त्यांच्या घरी एक सामान्य सेवकासारखे राहिले आणि त्यांची सेवा केली.
जेव्हा ईश्वराला कळते की माझा भक्त माझ्यावर पूर्णपणे विसंबून आहे आणि तो स्वतःसाठी काहीच मागत नाही, तेव्हा परमेश्वर स्वतः त्याचे घर चालवतो, त्याच्या परिवाराचे रक्षण करतो. यालाच खऱ्या अर्थाने योगक्षेम चालवणे असे म्हणतात. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात आपण आपल्या भविष्याबद्दल खूप चिंतेत असतो. आपण बँक बॅलन्स, इन्शुरन्स पॉलिसी आणि करिअर प्लॅनिंग करतो. हे सर्व करणे व्यावहारिकदृष्ट्या चुकीचे नाही, पण या सगळ्या गोष्टी करूनही आपल्या मनातील भीती आणि असुरक्षिततेची भावना जात नाही. समजा एक आधुनिक व्यावसायिक आहे जो खूप मेहनत करतो, पण सतत स्पर्धेच्या आणि भविष्याच्या चिंतेने त्याला रात्रीची झोप लागत नाही. जर त्याने या श्लोकाचा अर्थ समजून घेतला तर तो आपले 100% प्रयत्न करेल, पण निकालाची आणि भविष्याची चिंता ईश्वरावर सोडून देईल. माझा जन्मदाता माझी काळजी घेण्यास समर्थ आहे, हा एकच विचार त्याला प्रचंड मानसिक शांती देईल. खरी इन्शुरन्स पॉलिसी ही ईश्वरावरील अटळ श्रद्धा आहे, जी आपल्याला कोणत्याही कठीण परिस्थितीत खंबीर उभं राहायला मदत करते आणि मनाला स्थैर्य देते. थोडक्यात सांगायचे तर आपण फक्त निष्काम भावनेने ईश्वराशी जोडले गेले पाहिजे. आपलं कर्म प्रामाणिकपणे करत असताना फळाची चिंता भगवंतावर सोपवली तर तो परमेश्वर आपल्या जीवनात जे आवश्यक आहे ते नक्की देतो आणि जे चांगले आहे त्याचे नक्की रक्षण करतो. आपला भार हलका करण्याची हीच खरी गुरुकिल्ली आहे. श्रोते हो, जर हा श्लोक आणि हे विचार तुमच्या हृदयाला भिडले असतील तर ज्ञानामृत या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपले विचार आणि अनुभव कमेंट्समध्ये आवर्जून शेअर करा. आजचा दिवस तुमच्या जीवनात शांती आणि ईश्वराचा आशीर्वाद घेऊन येवो. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, तो तुमचा योगक्षेम नक्की चालवेल. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर श्लोकासह. तोपर्यंत आनंदी रहा, समाधानी रहा. जय श्री कृष्ण.